परभनी शहर और जिले के कामगारों के लिए एक बड़ी और महत्वपूर्ण खुशखबरी सामने आई है। कामगार वर्ग को सभी प्रशासनिक सेवाएं एक ही छत के नीचे उपलब्ध कराने के उद्देश्य से आज कामगार भवन के निर्माण कार्य का भूमि पूजन समारोह भव्य रूप से संपन्न हुआ। इस अवसर पर महाराष्ट्र राज्य की सार्वजनिक आरोग्य एवं परिवार कल्याण, जल आपूर्ति एवं स्वच्छता, ऊर्जा, महिला एवं बाल विकास तथा सार्वजनिक निर्माण विभाग की राज्य मंत्री एवं परभनी जिले की पालक मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर के हस्ते भूमि पूजन किया गया। कार्यक्रम को संबोधित करते हुए पालक मंत्री ने कहा कि कामगार भवन के माध्यम से कामगार वर्ग को सभी प्रशासनिक सेवाएं त्वरित और सुव्यवस्थित रूप से एक ही स्थान पर उपलब्ध होगी। इस भवन के निर्माण से कामगार कल्याण मंडल की विभिन्न योजनाओं का क्रियान्वयन, पंजीकरण, विक्रय, लाभ वितरण, स्वास्थ्य सेवाएं, सुरक्षा उपाय तथा अन्य कल्याणकारी कार्यक्रम अधिक पारदर्शी और प्रभावी तरीके से संचालित किया जा सकेंगे। उन्होंने आगे कहा कि राज्य सरकार कष्टकरी और मेहनतकश कामगारों के कल्याण के लिए निरंतर प्रयास है। कामगारों के परिवारों को बेहतर शिक्षा, स्वास्थ्य सुविधाएं और सामाजिक सुरक्षा प्रदान करने के लिए अनेक योजनाएं चलाई जा रही है। परभनी में कामगार भवन का निर्माण इसी दिशा में एक महत्वपूर्ण कदम है, वो जो जिले के विकास में मील का पत्थर साबित होगा। कार्यक्रम में जिलाधिकारी संजय सिंह चौहान, कामगार आयुक्त HP तुमौड़, पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी, सार्वजनिक निर्माण विभाग के कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, सरकारी कामगार अधिकारी टी कराड़ तथा उप विभागीय अभियंता BM शिंदे सहित अनेक अधिकारी उपस्थित रहे। कामगार भवन के लिए कुल 0.11 गुंठा भूमि उपलब्ध कराई गई है और इसके निर्माण हेतु 14 करोड़ 58 लाख रुपए की निधि स्वीकृत की गई है। यह भवन 3 मंजिला होगा, जिसमें आधुनिक कार्यालय व्यवस्था के साथ आंतरिक फर्नीचर, बगीचा, सुरक्षा दीवार, अग्निरोधक प्रणाली, आंतरिक और बाह्य विद्युत व्यवस्था सहित सभी आवश्यक सुविधाएं उपलब्ध होगी। भवन पूर्ण होने के बाद कामगार विभाग का सुसज्जित कार्यालय स्थापित किया जाएगा, जिससे कामगारों को तेज, सरल और पारदर्शी सेवाएं प्राप्त होगी तथा विभागीय कार्य प्रणाली और अधिक गतिशील बनेगी। निश्चित रूप से ये परियोजना परभनी जिले के कामगार वर्ग के लिए एक नई उम्मीद और सशक्तिकरण की दिशा में बड़ा कदम साबित होगा। कैमरामैन के साथ लोक न्यूज परभनी। मुंबईवरून आपल्या ह्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित डॉक्टर श्री HP तुमोडजी, आपले पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशीजी, उपस्थित आपले सरकारी कामगार अधिकारी कराडजी आणि कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रशांत कोरेजी, माझे सहकारी, ज्यांच्या पाठपुराव्यामुळे मला खास उल्लेख करावा वाटतो की ज्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये असं कामगार कल्याणाचं भवन झालं पाहिजे हा ज्यांचा मानस होता, इच्छा होती, ते माझे बंधू प्रकाशजी गोरे, या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे महानगरपालिकेतील माझे सहकारी रितेशजी जैन, दुसरे सहकारी बबलूजी टाक, दुसरे महानगरपालिकेचे माझे सहकारी शंकरभाऊ आजेगावकर, उपस्थित सर्व मान्यवर कामगार बंधूंनो, पत्रकार बंधूंनो, खरं तर आनंदाची गोष्ट आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये एक सुंदरशी अशी वास्तू या ठिकाणी आज आपण त्याचं भूमिपूजन केलं आणि लवकरच ही पूर्णत्वाकडे जाणार आहे। आणि आज आता मला तुमोडजी सांगत होते की महाराष्ट्र राज्यातलं हे पहिलं बांधकाम भवन आहे ज्याचं उद्घाटन इतक्या लवकर झालेलं आहे, भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच आपण लोकार्पण सुद्धा सगळ्यात पहिले महाराष्ट्रातलं तुमोडजी, मी तुम्हाला विश्वास देते की आमच्या जिल्ह्यातलंच लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। कारण की निवडणुका होत्या, 2-3 महिने आचारसंहिता होती, मी त्यांना सांगितलं होतं संबंधित आपले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत तुम्ही चालू करा काम, काही हरकत नाही, आपण लोकार्पणाचा मोठा सोहळा घेऊ, परंतु त्यांची इच्छा की दीदी तुमच्या हातूनच भूमिपूजन केल्यानंतरच मला काम चालू करायचे आणि म्हणून आज हा कार्यक्रम इथं आयोजित केला। आणि आपण सर्वजण जाणता की मागच्या 3 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे आमच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष आमचे प्रकाशजी गोरे यांनी खऱ्या अर्थाने जी कामगारांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा विभाग चालू केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांच्या पूर्ण कुटुंबाचं काळजी घेण्याचं काम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे आज राज्यामधल्या अनेक कामगारांना आपल्याला पाहायला मिळते. केंद्रामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी श्रमजीवींसाठी खूप चांगल्या पद्धतीने ह्या कामगार कल्याणाच्या योजना आणलेल्या आहेत आणि त्या प्रभावीपणे राबवण्याचं काम आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं, सर्व माझ्या सहकाऱ्यांचं असतं. आणि मला आनंद होतो सांगायला, कलेक्टर साहेब आपणही आकडे घेतले असतील, तुमोड साहेबांना तर माहिती आहे, परभणी जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या आपण या कामगार कल्याणाच्या सगळ्या योजना राबवतो आणि कामगारांची नोंदणी सुखकर झाली पाहिजे. त्यांना त्या योजनेच्या ज्या वेगवेगळ्या लाभ आहे, म्हणजे मग त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, घरकुलाच्या बाबतीमध्ये पण मागच्या वर्षी मला वाटतं 3,500चं टार्गेट होतं आणि आता यावर्षी सुद्धा आलं असणार. आरोग्याच्या सुविधेसाठी स्वतः माझे सगळे सहकारी त्या ठिकाणी सगळ्या कामगार लोकांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सातत्याने धडपडत असतात. चांगल्या पद्धतीने जी मंडळी आपल्या सगळ्यांची सेवा व्हावी आणि चांगल्या पद्धतीने काम इथं उभं राहावं यासाठी कामगार जे परिश्रम करत असतात, कष्ट करत असतात, त्यांच्यासाठी असलेल्या केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना ची अंमलबजावणी झाली पाहिजे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत ह्या योजना पोहोचवल्या पाहिजे. नाहीतर नुसत्या योजना येतात आणि आपण फक्त भाषणांमधून ऐकतो असं न होता प्रत्यक्षात लाभार्थी संख्या वाढली पाहिजे, लाभार्थ्यांना समाधान मिळालं पाहिजे, हा आमचा उद्देश असतो आणि त्या दृष्टीने आपण काम करत असतो. आणि आज ह्या कामगार भवनाच्या भूमिपूजनाच्या शुभारंभाच्या वेळी मी एवढंच सांगू इच्छिते की पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्व कामगारांच्या कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे आणि सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबत आपल्या जिल्ह्यातील सर्व कामगारांना ह्या योजनेचा लाभ देत त्यांच्या जे भविष्य आहे, आपली मुलं बघतो, त्या मुलामुलींचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. आणि आज सगळ्यांना शुभेच्छा देते आणि लवकरच चांगल्या पद्धतीची कोरेसाहेब दर्जेदार अशी ही इमारत उभी राहील आणि महाराष्ट्रातली जशी ही पहिली भूमिपूजन सोहळा आहे, तर ह्या इमारतीतून आपल्या जिल्ह्यातल्या सर्व कामगारांच्या कुटुंबियांचं समाधान, त्यांचं आयुष्य आपण सुखकर करू शकू अशा पद्धतीचं काम या भवनामधून होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. शुभेच्छा देते, थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज कामगार भवनचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. बजेटमध्ये आणखी काय परवानगी जिल्ह्याला मिळत आहे? बघा, आता बजेट 6 तारखेला जाहीर होईल, त्याच्यानंतरच आपल्याला कळणार आहे की काय मिळेल. आणि आपण मागणी तर जिल्ह्याच्या वतीने वेगवेगळ्या विभागांच्यासाठी केलेलीच आहे. बघू, सगळ्याच जिल्ह्यांना जसं मिळेल तसं समान आपल्या जिल्ह्यात अशा अपेक्षा. सध्या इराण आणि अमेरिका युद्ध होत आहे, त्याची जर काही परवानगी आहे? परवानगी जिल्ह्यालाच नाही सर, संपूर्ण जगाला होईल. कारण क्रूड ऑइलचे शक्यता प्राइजेस वाढतील आणि त्याचा परिणाम सगळीकडे थोडा सगळ्यांना सोसावा लागेल. परंतु केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं आपलं सरकार हे सक्षम आहे सगळ्या परिस्थितीवरती मात करण्यास. जिल्ह्यातले काही नागरिक अडकले नाही, त्यांच्याशी संपर्क चालू आहे आणि इंडियन एम्बसी आपल्या प्रत्येक ठिकाणी आपण त्या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत आणि तिथे नागरिकांची सुद्धा व्यवस्था केली आहे. कोणी असं घाबरून जाण्याची परिस्थिती नाही. शक्तीपीठ महामार्ग चालू आहे आणि मुंबईला आंदोलन झाले. 5 तारखेला बैठक मुख्यमंत्र्यांकडे असं सांगण्यात येत आहे. आपण स्थगिती दिलेली आहे, पण शेतकऱ्यांचा त्या दिवशी विरोध प्रचंड होता बैठकीमध्ये की जमीन द्यायचीच आहे. कसं मार्ग काढणार? नाही, बघा, शेतकऱ्यांना तिथे गैरसमज त्यांच्या मनामध्ये पसरवण्यात आला की खूप कमी मोबदला मिळणार आहे आणि हे ज्यांना आपल्या जिल्ह्यात काही विकास होऊ द्यायचा नाही अशा लोकांचं हे कारस्थान आहे. त्यामुळे ती स्थगिती दिली होती आणि मोजणीला स्थगिती दिलेली, परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सर्व काही होईल. शेतकऱ्यांवरती कुठलाही प्रकल्प लादण्यात येणार नाही, शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होईल असं काम कधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होऊ देणार नाहीत असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी मला दिला आणि त्यानंतरच आपण ही मोजणी थांबवली. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मुद्दा सभागृहात गाजत आहे की मोठ्या प्रमाणावर बोगस भरती झाली.
त्याचबरोबर 80 ते 100 कोटी रुपयाचं कर्ज वाटप हे त्याच्यामध्ये आणाबंदी आहे. तुम्ही संचालक आहेत, मग कसं पाहताय हा प्रकार? बघा, चौकशी होईल. चौकशीच्या आधी दिले त्यानुसार चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल ते पुढे येणारच आहे. नाही, आपणही संचालक होतात, आपल्याला म्हणजे कल्पना नव्हती एवढं सगळं होतं. नाही, काही बघा, संचालक आहे मी, अध्यक्षांच्या मर्जीने सगळ्या गोष्टी होत असतात. आता त्यामुळेच सगळ्या संचालकांनी ही चौकशी लावलेली आहे. त्यामुळे चौकशी झाल्यानंतर कळणार काय होईल. अनफिट सर्टिफिकेट जे दिलेले आहेत आरोग्य अधिकाऱ्यांनी, तर याविषयी आपण काय कारवाई करणार? की आपण आरोग्य मंत्री आहात, तुमच्याच खात्याच्या अधिकाऱ्यांनी असे संबंधित अनफिट अधिकाऱ्यांना त्याचं कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं उत्तर आल्यानंतर मी काही सांगू शकेल ना की का फिटला अनफिट दिलं वगैरे, ते सगळं नंतर करणार. दिदी, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये परमनंट कार्यकारी अभियंता का मिळत नाही परभणीला आणि शेलूला, जिंतूरला? तर हे मिळायला पाहिजे. किती दिवसात लवकरच मिळेल.